का ना ती बाजूची बाई ना बोलते मी खाली बस खाली बस बोलते मी चुगल्या लागते. कोणती ती सोनूची मम्मी. काय चुकलं काय माहिती शिव्या देत होती. सकाळी बोलते हा ही चुगल्या लावते. सांगा बरं मला तेवढंच काम आहे का? समजायला पाहिजे. तू म्हणायचं नाव घेऊन तुम्हाला बोलली का डायरेक्ट? मला बोलली सकाळी घरी येऊन पण मी गो बसली. माझी सासू आणि नवरा होता म्हणून. आता बघा तिला कसे तिच्या झिपरीचे कांदे बांधते माझा नवरा आणि सासू जाऊन. तुमचं नाव कसं येते गो? काय करणार बघा ना वर्षात आहे. कोणी म्हणते तुमचं काही झालं का? तुमचंच नाव. पण मी काय बोललीच नाही. तिला काय प्लेग येतो का माझं नाव घ्यायला प्रत्येकाला? मला तेवढंच काम आहे का? आता तुमचं आणि माझं जमतं म्हणून मी तुम्हाला सांगायला आले. बघा ना असं नाही बोलायला पाहिजे. तिनं पण असं नाही बोलायला. तुमचं पण कसं आहे माहितीये का ताई? कसं कुणाची भांडणं असेल का पुढं काय झालं की बोलायला पुढं. त्याच्यामुळे तुमचं तोंड आपण आपल्याला वाटतंय ना भांडणं लागले तरी एखाद्याला मारतात आपण जाऊन सोडवावं. तुम्हाला नाही का आवडत की लोकांचं असं सोडवलेलं? अहो सोडवायला तर ठीक आहे. राहायला पाहिजे एकमेकांना सोडवायला. पण कुणाची भांडणं असली की सगळ्यात पुढं तुम्ही असतात. भांडणवाला माग पण तुम्ही पहिलं पुढं. काय वर्षात आहे असं असतं का? तुम्ही चांगलं आहेत म्हणून मी तुम्हाला सांगायला तर तुम्ही पण माझंच नाव बदनाम करायला लागलात. अहो मग तुम्हाला कमी तोंड आहे कसं म्हणताय? काय करणार आहे आता? मग जाऊन दे तिकडे सगळ्यांवर प्लेट पडून दे. मी कोणाच्याच मध्ये नाही. काय असल्या बायकांच्या नादी लागत बसता तुम्ही पण? आता माझे कामधंदा करते मी घरात बसते तरी यांनी म्हणतात हीच चुगली लावते. मला ती बोलत होती ना त्या दिवशी. काय मला बोलली ही तुमची मैत्रीण आहे ना? म्हटलं हो माझी मैत्रीण बोलती हिला लय उचापत आहे. इकडचं तिकडचं लय तुम्ही मला का नाही बोलवलं त्या बाई कशाला? मी काय हेच धंदे करू का? माझ्या नवऱ्यानं मला चेचले असते धरून. मला बोलवायचं होतं तुम्ही ना तर बघितलं तुम्हाला तोंड किती लगेच बघितलं बोलला का नाही? आता मला काय नाही बोलवलं. तिला बरोबर नको बाई काय सांगायचं तुम्हाला? काय सांगितलं का? तुम्ही नुसतं उड्यात मारायला सुरुवात माझं नाव आहे. घेऊस तर तुम्ही कसं शांत बसला हो? आता तुम्ही सांगताय म्हणून मी सांगितलं बाई. हे चुकले बिगले लावायचे धंदे नाहीत आपले. आता तुम्ही विषय काढला म्हणून मी काढले. त्याला माझंच नाव येतं का? बघा ना तुम्हाला पण माझंच नाव तुम्ही पण माझंच नाव बदनाम अहो करताय. मी तुम्हाला चांगलं सांगते. तुम्ही असं पुढे पुढे जात नका जाऊ. कोणामध्ये बोलत नका जाऊ. सगळ्यांना असं वाटतं ह्या बाईला लय तोंड आता आहे, मी लय जातच तोंड नाही आहे. बाई कोणाच्या पुढे जाऊन दे तिकडे. तुम्हाला सांगाय आली ती माझी चुकी झाली. आता कशाला सांगू बाई तुम्हाला? तर नाही हो असं नाही. तुम्ही चांगले आहे पण एवढंच की जास्त बोलत नका जाऊ. कोणाच्या मध्ये पडत जाऊ नका. आपण सोनूच्या मम्मीला कशाला माझं नाव घ्यायचं? मग तुम्ही बोला ना तिला. डायरेक्ट शिव्या गाड्या देते मला. असं द्यायचं असतं का? जाऊ दे तुमच्या नवऱ्याला आणि सासूला. तुम्ही तिला जा विचारा. तुम्ही पण या तिला विचारायला. तुमचं पण नाव घेतलं होतं तिनं. आपण दोघे चुगल्या करत बोलत बसतो दुपारचं. तिला तर मम्मी सोडणारच नाही. तिला तर बरं चला आता चला. आता चला. आता नको दुपारी जाऊ. माझं नवरा आणि सासू जाऊ. तिनं माझं नाव कसं काय घेतलं? नाही काय तिला काय हे धंदे का आम्ही काय हेच सोडून हेच करत बसतो काय? चला तुम्ही आपण बघू. आणि ती दुनियाच्या चुकल्या करते तेव्हा ते चालतं का बरोबर? जाऊन दे आता दुपारी जाऊ आपण. माझे सासू आणि नवरा जाऊ नये मग जाऊ आपण. जायचं आणि बोलायचं तिला. हा, मी बोलू. तिथं शांत नाही बसणार. नाही ना मी तर तिच्या झिपरीचा कांदाच बांधते का नाही बघा आता. जाऊ दे चहा बनवू का? नाही नको अहो, आता नाश्ता चहा. करा. अहो, थंड नको व्हा जरा. नवरा आणि सासू जाईल. थंड मागू का? नाही नको थंडा बिंडा. तिनं सकाळ सकाळ मला पण शिव्या तिला घालायला. सोडायचं नाही आपण तिला दोघी. अजिबात सोडायचं चला.